नमस्कार. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये तुमचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला रिअल इस्टेट संदर्भातली एक महत्त्वाची बातमी. सध्या भारतात आलिशान घरांच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होतीये. याची प्रचिती गुरुग्राममध्ये DLFच्या एका गृहप्रकल्पात पाहायला मिळाली. तब्बल 7,200 कोटी रुपयांच्या 1111 अपार्टमेंटची विक्री केवळ 3 तासात झालीय. या प्रकल्पामध्ये सदनिकांची विक्री प्री लॉन्च फेजमध्येच पूर्ण झालीय. भारतात आर्थिक असमानता कमी होत असल्याची माहिती SBIच्या एका संशोधन अहवालातून समोर आली आहे. 2022-23 या आर्थिक वर्षापर्यंत आर्थिक असमानता ही 0.472 वरून 0.402 पर्यंत खाली आली आहे. HDFC बँकेने MCLR मध्ये वाढ केल्याने त्यांचे आता कर्ज महाग होणार आहेत. HDFC बँकेच्या ओव्हरनाईट MCLR मध्ये 10 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे हा रेट आता 8.80% वर गेलाय. एक महिन्याच्या MCLR मध्ये 5 बेसिस पॉईंटची वाढ करून हा रेट देखील 8.80% करण्यात आलाय. तर 3 महिन्याचा MCLR तर 8.95% असणारा 3 महिन्याचा MCLR आता 9% करण्यात आलाय. एक वर्षाचा MCLR 9.25% करण्यात आलाय. MCLR मध्ये वाढ झाल्याने HDFC बँकेचे होम लोन आणि ऑटो लोन यासोबतच पर्सनल लोन देखील महाग होणार आहेत. डिसेंबरमध्ये कांदा आणि टोमॅटोचे दर स्वस्त झाल्याने घरात तयार होणारं शाकाहारी जेवणाच्या थाळीची किंमत 5% स्वस्त झाली, अशी माहिती क्रिसिल या संस्थेने दिली आहे. तर मांसाहारी जेवणाच्या थाळीची किंमत 5% कमी झाली आहे. सणासुदीनंतर भाजीपाल्याच्या किमती कमी झाल्यात. मासिक आधारावर डिसेंबर महिन्यात कांद्याची किंमत 14% कमी झाली आहे. तर टोमॅटोची किंमत 3% कमी झाली आहे. यामुळे सामान्य जनतेला दिलासा मिळालाय. फ्लिपकार्टमध्ये पुन्हा एकदा कर्मचारी कपातीला सुरुवात झाली आहे. गेल्या 2 वर्षापासून सतत नोकरी कपात करण्यात येते. कंपनीची कामगिरी खराब असल्याचं सांगत त्यांनी 5 ते 7% म्हणजे साधारण 1,500 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलंय. आता बातमी कृषी क्षेत्रातली. 2023 मध्ये ॲग्री सेक्टरमधून होणाऱ्या वस्तूंची निर्यात दुप्पट म्हणजेच 10,000 कोटी रुपयांची होणार असल्याची माहिती वाणिज्य मंत्रालयाने दिली आहे. या निर्यातीत सर्वाधिक वाटा हा रेडी टू ईट फूडचा असणार आहे. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आता वेळ झाली थांबायची. तुम्ही पाहत राहा मनी 9 मराठी.